दिवा परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात दिवाशीळ नागरी हक्क समितीने ठोस भूमिका घेतली असून या संदर्भात सहाय्यक आयुक्त श्री शिवप्रसाद नागरगोजे यांना अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, माजी नगरसेवक हिरा पाटील, शहर प्रमुख सचिन पाटील तसेच प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विषय मांडला आणि प्रशासनाचे लक्ष वेधले। समितीच्या निदर्शनास आले आहे की दिवा भागात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीनं बांधकाम सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही आणि यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे। अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। समितीने आपल्या पत्रामध्ये नमूद केलं आहे की काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा संगनमतामुळे ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संशय निर्माण होतो आहे आणि त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच ही अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवून पाडण्यात यावीत। दिवाशीळ नागरी हक्क समिती प्रशासनाला आवाहन करते की नागरिकांच्या हितासाठी त्वरित आणि निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे दिवाशीळ नागरी हक्क समितीने म्हटले आहे। दिवाशील नागरी हक्क समिती यांच्या वतीने आम्ही वारंवार सहाय्यक आयुक्त नागरगोजे साहेब यांना पत्रव्यवहार केला होता की दिव्यातील अनधिकृत बांधकामं ही थांबली पाहिजेत, कारण या अनधिकृत बांधकामामुळे दिव्यात जो ताण येतोय, लोकांना सुविधा मिळत नाही, पाणी नाही, रस्ते नाही, गटर नाही, पार्किंगची सुविधा नाही, असा अनेक प्रकारच्या समस्या या दिवेकरांना उद्भवतात। हे कुठेतरी बंद व्हावं म्हणून आम्ही या समितीतर्फे माजी नगरसेवक हिरा पाटील, प्रकाश पाटील, सचिन पाटील आम्ही सर्वांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि दिव्यात आताही लपून छपून जी काही बांधकामं, चालींची, बिल्डिंगची कामं चालू आहेत ही तात्काळ थांबवण्यात यावं म्हणून शिष्टमंडळाने आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे। जर ही बांधकामं थांबली नाहीत तर आम्ही मुख्यालयासमोर आंदोलन करू असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे।